नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कारखाने अधिनियम दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती सध्या समोर येते। आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली। यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा देखील होणार आहे। विश्रांती कालावधीमध्ये बदल करून 5 तासांनंतर 30 मिनिटं आणि 6 तासांनंतर पुन्हा 30 मिनिटं विश्रांतीची वेळ देण्यात आली आहे। आठवड्याचं कामकाज हे 48 तासांवरून 60 तासांपर्यंत वाढवण्यात आले। कामगारांच्या अतिरिक्त वेळेमध्ये म्हणजेच ओव्हरटाईममध्ये आता कमाल मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे। यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। शासन मान्यतेशिवाय वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाहीत। कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्ट्या देण्याबाबत देखील बदल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कारखान्यामधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा 9 तासांवरून 12 तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। दुकानं आणि आस्थापनांमधील कामांच्या तासांची मर्यादा ही 9 तासांवरून 10 तास करण्यात आली आहे। तासांची मर्यादा वाढवली असली तरी देखील कारखान्यांमधील इतर कामगारांना आठवड्यातून 1 दिवसाची रजा आणि जास्तीत जास्त 48 तास काम देता येतं। ही मर्यादा मात्र कायम राहणार आहे। याचा अर्थ सरासरी दररोज 8 तास कामगारांकडून तुम्ही काम करून घेऊ शकता। आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही 9 तास इतकी होती। आता ती 12 तास करताना 8 तासांपेक्षा कितीही जास्तीचं काम करून घेतलं तरी कामगारांना ओव्हरटाईमचे पैसे हे द्यावे लागतील। तसेच 48 तासांऐवजी आठवड्यामध्ये 56 तास काम करून घेतलं असेल तर 1 बदली रजा द्यावी लागेल। त्यापेक्षा अधिक काम जर करून घेतलं तर त्या प्रमाणात जादा बदली रजा द्याव्या लागतील। कामगारांकडून जादा तास काम करून घेतलं जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्व परवानगी त्यांना कंपन्यांना घ्यावी लागणार आहे। राज्यामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच रोजगार संधी वाढीसाठी कारखाने नियम 1948 आणि महाराष्ट्र दुकाने तसेच आस्थापन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 2 तास वाढवून 12 तासांपर्यंत होणार आहे, तर दुकानं आणि आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास हे 9 तासावरून 10 तास होतील। ही सुधारणा 20 आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व कंपन्यांना लागू राहणार आहे। मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की बऱ्याचदा कारखान्यांना जास्त ऑर्डर्स आल्या किंवा त्यांना त्याचं उत्पादन जास्त काढायचं असल्यास त्यांना बाहेरून नवीन कामगार बोलवावे लागतात। त्या शिफ्टचं शेड्यूल असतं आणि त्यामध्ये काही अडथळे येतात। त्यामुळे बाकी राज्यांप्रमाणे आणि बाकी देशातील जी लवचिकता कामगारांच्या कामामध्ये आणि वेळेमध्ये असायला पाहिजे ती लवचिकता आता आपण इथे आणतोय। कारखाने अधिनियमनुसार 51 कलमानुसार 9 तासांच्या वर त्यांना काम करता येणार नाही, त्यामध्ये आपण लवचिकता आणलेली आहे। कोणत्याही कारखान्याला जरासं जरी त्यांचं उत्पादन वाढवायला पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांना कामगारांच्या वेळेची कामाची वाढ करता येणार आहे। परंतु त्यालाही काही मर्यादा आहेत। कामगारांची परवानगी यासाठी लागणार आहे आणि सरकारची परवानगी देखील लागणार आहे। सोबतच कामाचे तास आठवड्यातील 48 तासांच्या वर नेता येणार नाहीत आणि जेवढं वाढीव काम आहे त्या वाढीव कामाचे सुद्धा त्यांना मोबदला द्यावा लागणार आहे। याच्यामध्ये कामगाराबद्दल पूर्ण सुरक्षा अधिकार लक्षात घेऊन ही लवचिकता आपण आणत आहोत, अशी माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेली आहे। तर मग मित्रांनो, तर आता या वाढीव तासांबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।